एवढंच होतं ना, झालं समाधान, काढला दोरी. ये पण काय आहे ना. अरे संतोष, लॉकअपच्या अनुभवातून तू काही शिकलेला दिसत नाहीयेस. जरा गप्पा राहशील का? बाबा बोलू द्या मला. ही दोरी काढून काही फायदा नाहीये. आमच्या मनामध्ये जी अडी निर्माण झाली आहे ना, ती तशीच राहणार आहे. दोरी असो वा नसो, आमच्या मनातली दरी आहे तशीच असणार आहे. कळलं ना? घे आई. सिंचना काय करतेस? आई दोर पुन्हा बांधतीये. थांब. नाही आई, यावेळेस मी थांबणार नाही. संतोष दादांनी जे केलंय त्याची शिक्षा मी का भोगायची? आणि तसंही मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, मी परत एकत्र येणार नाही. सिंचना, अरे काय बोलतेस तू? तुला आठवतंय का, जेव्हा आपण गणपती विसर्जनानंतर घरी परत आलो होतो तेव्हा तू काय म्हणाली होतीस? तू म्हणाली होतीस हा दोर मी लावलेला नाहीये, संतोष दादाने लावलाय. याचा अर्थ काय होतो? अगं याचा अर्थ हाच होतो ना की तुला हा दोर नको होता. हो बाबा, बोलले होते मी तसं. मग पण मला कुठे माहित होतं या घरात एक चोर सुद्धा राहत होते. सिंचना, हे बघ, हा दोर मी तुला या घरात बांधून देणार नाहीये. आई अहो, पण तुमच्या सगळ्यांच्या भांडणामध्ये तुम्ही माझी हॅरॅसमेंट करताय हे तुम्हाला दिसत नाहीये का? काय म्हणालीस? तुझी हॅरॅसमेंट होते या घरात? काय बोलतेस तुला कळतंय? अगं तू आणि संतोष गेले काही दिवस जे काही या घरात वागलात ना, त्यामुळे सासूबाई, हे मी, वीणा, वरद, आम्हा सगळ्यांना किती मनस्ताप झालाय, किती मानसिक त्रास झालाय याचा विचार केलास तू? अगं तुम्ही दोघं जे वागलात ना त्याला म्हणतात हॅरॅसमेंट. तुम्ही दोघांनी आमची केली, पण आता नाही. जानू, दार उघड. जयंत हे बघ, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. आम्हाला खरंच माहित नाही हे दार नक्की कसं बंद झालंय. तू बाहेरून दार वाजवायला लागलास तेव्हा आम्हाला कळलंय. जयंत ट्रस्ट मी. जयंत. ठीक आहे जानू, मी बघतो हे दार कसं काय उघडतंय. ओके? अरे बापरे, नाही, मला काहीतरी प्रयत्न करायला हवा. जानू, अरे बापरे, हे सगळं किती विचित्र आहे. जानू चक्क घाबरली आहे तिच्या नवऱ्याला. हे खूप डेंजरस आहे. अरे देवा, हे तर बंद झालं. काय झालं? जानू, जानू शांत हो ना. डोंट वरी, उघडेल दार. विश्वा, अरे तुला कळत कसं नाहीये. हे बघ, जयंतला अजिबात असं वाटायला नको हे दार आपल्यामुळे बंद झालंय. अगं पण आपण नाहीच ना लावून घेतले दार, आणि सांगितलंयस ना तू त्याला तसं. हो विश्वा, पण हे जयंतला पटवून देणं इतकं सोपं नाहीये. तुला कळत कसं नाहीये. विश्वा ऐक ना, मी रिक्वेस्ट करते तुझ्या समोर, प्लीज काहीतरी कर, पण प्लीज हे दार उघड, प्लीज. ओके ओके, थांब बाजूला. अख्खी रात्र तुम्ही घराबाहेर होता. मी फोन केला तर फोन सुद्धा नाही उचललास तू माझा सिद्धू. आणि दोघांपैकी एकानेही फोन करून कळवलं नाही आम्ही आज येतोय की उद्या येतोय. काही कळवण्याची पद्धत आहे की नाही? काय
प्रकार आहे हा सिद्धू? हे काय वागणं झालं? आई तू 1 मिनिट बोलतेय मी अजून. काय ग भावना, या घरची सून आहेस ना तू? मग आम्हाला इथे काही काळजी वाटत असेल याचा जराही विचार नाही आला तुझ्या मनात? ताईचं कर्तव्य निभावण्यासाठी म्हणून सुनेचं आणि बायकोचं कर्तव्यच विसरून गेलीस? नाही काकू, तसं खरंच काही नाहीये. मी चुकले, मला माफ करा. मला ना लक्षातच नाही आलं तुम्हाला फोन करून कळवायचं. अहो पण मला ना काही कळतच नव्हतं. म्हणजे तिथे परिस्थितीच अशी होती ना की मला काही सुचलंच नाही. खरंच माफ करा मला. एक मिनिट मॅडम, तुम्ही कशाला माफी मागताय? जसं काय आपण गुन्हाच केलाय. हे बघा, अशा परिस्थितीत आपल्या मुलीला आपली गरज होती म्हणून आपण तिच्या सोबत होतो. आनंदीपेक्षा जास्त महत्वाचं काही नव्हतं आणि ते नसलाच पाहिजे. दुसरं काही महत्वाचं नसलं पाहिजे म्हणजे? हे सगळं कुणाच्या जीवावर बोलतोयस? अजूनही तुझ्या नावामागे गाडे पाटील आडनाव लागतं आणि तू याच घरात राहतोस. हे घर, हे नाव जे शाबूत आहे ना, ते आपल्या पक्षामुळे. हे सगळं चाललंय ना, ते फक्त पक्षामुळे. आणि तू पक्षालाच विसरलास.